रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आजच्या दुनियेमध्ये किंमत पैशाला आहे, किंमत माणसाला नाही. किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे, मनाच्या सौंदर्याला नाही. किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे, साधेपणाला नाही. किंमत ही देखावा करणाऱ्या माणसांना आहे, मनानं जपणाऱ्या नात्याला नाही. किंमत ही खोटेपणाला आहे, खरेपणाची किंमत शून्यच आहे. किंमत फक्त चमकत्या हिऱ्याला आहे, दगडातून कोरलेल्या किमती गोष्टीला नाही. किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे, मुळात किमती असणाऱ्याला नाही. म्हणून दोस्तांनो, या दुनियेच्या प्रमाण आपण राहिलं तर नक्की आपण धोका खाणार. म्हणून दोस्तांनो, जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागं आपण नक्कीच उभा राहायचं. ज्याला खरी किंमत आहे त्यालाच आपण किंमत द्यायची. आणि एवढं जर केलं तर नक्की आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्की आनंदाचा होईल. विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाला धोका देऊन मजेत राहू नका. धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येत असते. आईश आरामाची चटक लागलेला माणूस व्यसनी माणसापेक्षा भयंकर असतो. दुनियादारी कळायला वेळ लागतो, पण जेव्हा कळते तेव्हा माणूस स्वतःमध्येच खुश राहायला शिकतो. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. माणूस रुसतो तिथेच जिथे त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं, आणि माणूस फसतो तिथेच जिथे त्याला स्वतःच्या पेक्षा जास्त विश्वास असतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच, पण फरक फक्त सोबतीचा असतो. सहवासाचा आनंद हा पैशात नाही मांडता येत. जे पक्षी बुजगावण्याला घाबरत असतात त्यांना दगड मारायची गरज नसते. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे. आवड ही कायम स्थिर असावी. नात्याचा आदर करायचा असतो, त्याचा वापर हा करायचा नसतो. ते नातं कधीच तुटू शकत नाही ज्यात एक रुसण्यात परफेक्ट असतो तर दुसरा मनवण्यात एक्सपर्ट असतो. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ असतं. वाघ पाळा, सिंह पाळा किंवा विषारी साप पाळा, परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका. एकनिष्ठ राहा, सगळी कामं होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते. एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून ओळखत असलो तरीही सध्या त्यांच्या मनात काय चालले
हे कधीच ओळखू शकत नाही. साम्राज्य उभं राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. जर काळजात प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतून व्यक्त होत असतं. त्यासाठी कुठल्याच दिवसाची वाट पाहावी लागत नाही. देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो. ज्याला नात्यांचं गणित योग्यरित्या जुळवता येतं त्याच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बेरीज कधीच चुकत नसते. आणि जो फक्त पैशांचं गणित जुळवण्याला प्राधान्य देतो त्याच्या आयुष्यातून आनंद आणि सुख किती पैसा असला तरी कायम वजा होत जातं. संकटाचा काळ हा ठरलेला असतो. तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलत असतात. उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर पडत असतो. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण सावधपणे, कारण कधी कधी स्वतःचं दात पण जीभ चावत असतात. नाती खूप असतात, पण कोणी कोणाचं नसतं. खरं तर फक्त एकच नातं असतं, ते म्हणजे नवरा बायकोचं. देवाकडून असलेली आशा कधीच सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. चांगलं जरूर बना, परंतु पुरावा देण्याची चूक मात्र कधीच करू नका. अशा लोकांवर विश्वास नका ठेवू ज्यांचं वागणं वेळेनुसार बदलत असतं. अशा लोकांवर विश्वास ठेवा की जे तुमची वेळ बदलली तरीही तुमची साथ सोडणार नाहीत. पोटा पाण्यापुरता स्वार्थ हा जरूर असावा, मात्र कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं.